तर आता सांगोल्यात लहुजी पॅन्थर सेनेची स्थापना करण्यात आली आहे। लहुजी पॅन्थर सेनेच्या अध्यक्षपदी नितीन रणदिवे तर सचिवपदी अभिषेक कांबळे यांची निवड करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लहुजी पॅन्थर सेना काम करणार। मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत लहुजी पॅन्थर सेनेची स्थापना करण्यात आली। आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील जो स्वाभिमानी मातंग समाज आहे, या स्वाभिमानी मातंग समाजाला न्याय देण्यासाठी लहुजी पॅन्थर सेना या संघटनेची आम्ही स्थापना केलेली आहे। आणि ही संघटना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी, तसेच सांगोला तालुक्यातील मातंग समाज तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजाला योग्य न्याय देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी असलेली ही संघटना आज आम्ही स्थापन केली। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी भावी आमदार असेल, विद्यमान आमदार असेल किंवा इच्छुक आमदार असेल, जो कोणी असेल, त्याला आमचं एवढंच समाजाचं म्हणणं असेल की जर तुम्ही मातंग समाजाच्या मागण्यांचा, मातंग समाजाला उचित न्याय देत असाल तरच तुम्ही या सांगोल्याचा आमदार होणार, अन्यथा मातंग समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला घरी बसवण्यासाठी। अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून।